तुम्ही कधी असा माणूस पाहिला आहे का जो कोणत्याही कारणाशिवाय रागावतो, जो एखाद्या साध्या गोष्टीवर हसण्याऐवजी चिडतो, एखाद्या छोट्याशा बाबींवर राग व्यक्त करतो? विचार करा, जर एखादा माणूस तुम्हाला अपशब्द बोलला तर तुम्ही काय कराल? तुम्हीही त्यालाच रागाने उत्तर द्याल का? पण जर तुम्ही अगदी शांत राहिलात तर काय होईल? जरा कल्पना करा, तुमच्या समोर रागाने भरलेले उग्र व्यक्तिमत्व आहे आणि तुम्ही त्यासमोर शांत, स्थिर आणि प्रसन्न आहात. असंच काहीतरी घडले होते जेव्हा एक ब्राह्मण गौतम बुद्धांना भेटायला आला. ही घटना मगध राज्यातील आहे. तिथे एक अत्यंत प्रतिष्ठित ब्राह्मण राहत होता. तो ज्ञान आणि वेदांतात सखोल जाणकार होता आणि त्याचा समाजात मोठा मान होता. पण जितकी त्याची प्रतिष्ठा होती तितकाच त्याचा अहंकारही मोठा होता. तो स्वतःला सर्वश्रेष्ठ समजत असे आणि इतरांचे ज्ञान तुच्छ मानत असे. एक दिवस त्याला कळले की लोक एका साध्या संन्याशाला, गौतम बुद्धांना, महात्मा म्हणून सन्मान देत आहे. त्याचा अहंकार रागात बदलला. तो विचार करू लागला, हा एक साधा सुधा संन्याशी, याला ना वेदांचा अभ्यास आहे ना यज्ञाची दीक्षा, तरी लोक याला महात्मा म्हणतात. हे कसं शक्य आहे? क्रोधाने पेटलेला ब्राह्मण ठरवतो की तो बुद्धांची परीक्षा घेईल, त्यांना सर्वांसमोर अपमानित करेल आणि दाखवेल की बुद्ध खोटे शिकवणारे आहे. त्याने ठरवले, आज हा माणूस माझ्यासमोर येईल आणि मी त्याची खरी ओळख उघड करेन. ब्राह्मण बुद्धांकडे पोहोचतो. त्यावेळेस बुद्ध आपल्या शिष्यांसमोर उपदेश देत बसलेले होते, शांत आणि समाधानी. पण ब्राह्मणाने ना नम्रता दाखवली ना शिष्टाचार पाळला. येताच तो गुरगुरत म्हणाला, अरे बुद्ध, तुझे सगळे ज्ञान खोटे आहे. तू लोकांना फसवतो आहेस. खरे ज्ञान फक्त वेदांतच आहे. तू कोण होतास सत्याचा मार्ग दाखवणारा? त्याचा चेहरा रागाने लाल झाला होता. डोळ्यातून ज्वाला निघत होत्या. तो अपशब्दांचा वर्षाव करू लागला. शब्दांचा धुरळा निर्माण झाला. तिथे बसलेले शिष्य अवाक झाले. काहींना राग आला, काही गोंधळले. पण बुद्ध मात्र शांत, स्थिर आणि प्रसन्न हास्याने बसले होते. जणू काही घडलंच नव्हतं. त्यांची शांतता इतकी प्रगल्भ आणि सर्वव्यापी होती की त्या उग्र रागात डुबलेल्या ब्राह्मणाच्या शब्दांना कुणाचाही असर झाला नाही. हे पाहून प्रत्येक शिष्य, प्रत्येक साक्षीदार स्तब्ध झाला. जेव्हा ब्राह्मण काही काळ आपल्या कटू शब्दांचा वर्षाव करून थकला, तेव्हा बुद्ध शांत, सौम्य आणि गहन समजूतदारपणे म्हणाले, ब्राह्मण, जर एखादा माणूस तुला एखादी भेटवस्तू देईल आणि तू ती स्वीकारली नाहीस तर ती भेटवस्तू कुणाकडे राहते? ब्राह्मण दचकला. त्याला वाटलं की बुद्ध मुद्द्याला चुकवत आहे. तरीही त्याने थोडा उग्र स्वर काढून उत्तर दिलं, जर मी ती भेटवस्तू घेतली नाही तर ती त्याच्याकडे राहते ज्याने ती दिली आहे. हे तर अगदी साधं आहे. बुद्ध मंद हसले आणि म्हणाले, मग ब्राह्मण, मी तुझे अपशब्द स्वीकारत नाही. सांग, आता ते अपशब्द कुणाकडे राहिले? हे ऐकून ब्राह्मण थक्क झाला. त्याचे डोळे विस्फारले, जीभ जणू टाळूला चिकली. शिष्यही अचंबित झाले. हा माणूस खरंच फक्त एक साधा संन्याशी आहे का? कारण या उत्तरात तर गहन ज्ञानाची, संयमाची आणि क्रोधावरील विजयाची ध्वनी दडली होती. पण गोष्ट इथे संपली नाही. ब्राह्मणच्या अंतःकरणात हादरा बसला होता, तरीही त्याचा अहंकार अजूनही जिवंत होता. त्याने व्यंगपूर्ण हास्य करत विचारलं, ठीक आहे बुद्ध, मान्य आहे तुझे उत्तर आश्चर्यचकित करणारं होतं. पण तू हे सांगू शकतोस का की क्रोधाला मुळापासून कसं संपवता येईल? बुद्धांनी उत्तर दिलं, पण इतक्या मंद, शांत आणि गहन स्वरात की फक्त जवळ बसलेले शिष्यच ते ऐकू शकले. पुढच्याच क्षणी ब्राह्मणचा चेहरा पांढरा फटक झाला आणि त्याचे मन अंतर्मुख झाले.
त्याने जाणीवपूर्वक आपला अहंकार मागे ठेवायला सुरुवात केली. जणू काही त्या क्षणी त्याला समजलं, खरे सामर्थ्य बाहेरच्या ताकदीत नाही, तर मनाच्या शांततेत आहे. अखेर बुद्धांनी जे सांगितलं त्याने ब्राह्मणाला मंत्रमुग्ध केलं. पण ही कथा मगधच्या एका अहंकारी राजकुमाराशीही जोडली जाते, राजकुमार विद्यानंद सोबत. होय, कधी कधी जीवनात असा एखादा भेटतो जो कुठलाही शस्त्र नाही उचलता, फक्त शांततेच्या सामर्थ्याने तुमची सारी ताकद व्यर्थ सिद्ध करून दाखवतो. मगधचा राजकुमार विद्यानंद तर ह्या अर्थाने राग आणि अभिमानासाठी कुप्रसिद्ध होता. तो एक पराक्रमी योद्धा होता, पण त्याचा क्रोध अगदी किरकोळ गोष्टींवर पेटून उठायचा. जर एखाद्या सेवकाकडून चुकून लहानशी चूक झाली तर त्याला कठोर शिक्षा देत असे. ब्राह्मणाचा अनुभव आणि बुद्धांची शांतता. आता मगधच्या विद्यानंद राजकुमाराच्या जीवनाला कोणते नवे वळण येणार हे आपण जाणून घेऊया. तोवर अशीच प्रेरणादायी कथा आणि जीवन बदलणारी शिकवण ऐकण्यासाठी SR परकारे चॅनेलला सबस्क्राईब करा आणि प्रेरणेच्या या प्रवासात आमच्या सोबत रहा. महालातील मंत्री सुद्धा त्याच्यापासून घाबरत होते. राजा विद्यानंद इतका प्रचंड रागीय आणि अहंकारी होता की त्याचे गुरुही थरथर त्याला शिकवत की कधी त्यांचा अपमान होऊ नये. पण विद्यानंदला याचा काहीच फरक पडत नव्हता. त्याला वाटत होतं की भीतीच्या जोरावरच तो राज्य करणार. महालात त्याच्या पाठीमागे लोक फुसफुसत होते. जनतेच्या ओठांवर नेहमी एकच भीती होती, त्या राजाचा राज आपल्याला सर्वनाशाकडे नेईल. विद्यानंदला हे सर्व ऐकूनही काहीच फरक पडत नसे. तो स्वतःच्या सामर्थ्यावर गर्व करत असे आणि कोणालाच आपल्याला हरवू शकत नाही असे समजत असे. एक दिवस त्याने ऐकले की बुद्धांनी एका संतप्त ब्राह्मणाला शांततेने, शब्दांनाही स्पर्श नाही करता परास्त केले. हे ऐकताच विद्यानंदचा अहंकार झळाळला. तो मनाशी म्हणाला, जर हा संन्यासी एवढाच ज्ञानी आहे तर मग मला हरवून दाखवावा. त्याने महालात एक विशेष सभा भरवली आणि बुद्धांना आमंत्रित केले. महालाच्या सुंदर बागेत सभा सजली. चारही बाजूंनी मंत्री, सैनिक आणि राजा स्वतः उपस्थित होते. विद्यानंदने बुद्धांकडे पाहिलं. शांत चेहरा, डोळ्यात गहिरेपणा, ओठांवर कोमल हास्य हे पाहून त्याचा राग आणखी पेटून उठला. तो गुरगुरत म्हणाला, मी ऐकलंय की तू एका ब्राह्मणाला गप्प बसवलंस, पण मला मूर्ख समजू नकोस. मी आहे राजकुमार विद्यानंद. मी तुला एक प्रश्न विचारणार आहे. जर खरंच ज्ञानी असशील तर उत्तर दे. बुद्ध मंद हस्त म्हणाले, विचार राजकुमार, मी उत्तर देईन. विद्यानंदने तिरस्काराने विचारलं, जर एखादा रागाने पेटून तुला अपशब्द बोलेल तर तू त्याला दंड देशील का? बुद्ध शांत स्वरात म्हणाले, राजकुमार, जर एखादा माणूस तुमच्याकडे एखादी भेटवस्तू घेऊन आला आणि तुम्ही ती स्वीकारली नाही तर ती भेट कुणाकडे राहते? विद्यानंद हस्त म्हणाला, हे तर अगदी सोपं आहे. जर मी ती भेट घेतली नाही तर ती त्या देणाऱ्याजवळच राहील. बुद्ध म्हणाले, मग जर एखादा माणूस रागाने भरलेले शब्द बोले आणि दुसऱ्याने ते स्वीकारले नाही तर ते कुठे थांबतील? हे ऐकून संपूर्ण राजमहल स्तब्ध झाले. चारही बाजूंनी शांततेची लहरी पसरली. विद्यानंद काही बोलूही शकला नाही. तरीही बुद्ध पुढे म्हणाले, परंतु राजकुमार, असं दिसतं की तुम्ही अजून क्रोधाची खरी शक्ती समजलेली नाही. तुम्हाला हवं असेल तर मी आत्ता याच ठिकाणी तुम्हाला क्रोधापासून मुक्त करून दाखवू शकतो. विद्यानंद मोठ्याने हसला. हे अशक्य आहे. क्रोधच माझी शक्ती आहे. मी त्याला कधीच सोडू शकत नाही. बुद्ध शांततेने म्हणाले, मग चला एक प्रयोग करून बघूया. राजमहालात ही शांती आणि क्रोधाची करावाची तयारी सुरू झाली.
जणू काही दोन्ही सामर्थ्ये, अहंकार आणि संयम प्रत्यक्ष समोर उभ्या राहिल्या होत्या. बुद्धांनी विद्यानंद राजकुमाराला सांगितले, पुढील 7 दिवस जेव्हा कधी तुला राग येईल तेव्हा फक्त त्या क्षणाला पहा. त्याला पूर्णपणे जाणव, पण त्यावर कुठलीही प्रतिक्रिया देऊ नकोस. आणि मग पहा काय होतं. विद्यानंदला हे शब्द एका खेळासारखे वाटले. त्याने आव्हान स्वीकारले, पण त्याला कल्पनाही नव्हती की येणारे 7 दिवस त्याचं आयुष्यच बदलून टाकणार आहे. प्रश्न होता, काय विद्यानंद या 7 दिवसांत स्वतःच्या क्रोधाला ओळखू शकला? खरंच तो बदलू शकला, की हा फक्त बुद्धांचा मानसिक खेळ होता? त्या 7 दिवसांत एक रहस्यमय भिक्षू महालात प्रकट झाला. तो अचानक दिसला, गूढ आणि शांत, जणू तो स्वतःच या परीक्षेचा एक भाग होता. विद्यानंदच्या अंतःकरणात सतत प्रश्न घुमत होता. क्रोधावर खरोखरच ताबा मिळवता येतो का? की हे फक्त मनाचं एक भ्रम आहे? पहिला दिवस अगदी सामान्य गेला. महालात शांत वातावरण होते. विद्यानंदही या संपूर्ण परीक्षेकडे एखाद्या खेळासारखं पाहत होता. त्याच्या मनात हलकीशी हसू होती. हेही काही साधना आहे का? राग थांबवणं म्हणजे धनुष्यबाण चालवणं आहे का? पण संध्याकाळ होताच पहिली कसोटी समोर आली. जेवताना एका सेवकाकडून चुकून पाण्याचं पात्र पडले आणि थोडंसं पाणी विद्यानंदवर उडालं. साधारणतः अशा वेळी विद्यानंद क्षणातच त्या सेवकाला कठोर शिक्षा दिली असती. त्याने तोंड उघडलंही ओरडण्यासाठी. पण त्याच क्षणी बुद्धांचे शब्द कानात गुंजले, राग आला तर फक्त त्याला पहा, पण प्रतिक्रिया देऊ नका. विद्यानंदने स्वतःला आवरलं. त्याचा चेहरा लाल झाला, मुठी आवळल्या गेल्या आणि अंतर्मनात रागाची ज्वाला धगधगत होती. पण तो शांत राहिला, काहीच बोलला नाही. आणि आश्चर्य म्हणजे काही क्षणांतच ती ज्वाला शांत व्हायला लागली, जणू अग्नी शीतल होत होती. त्याच्या मनात हलकी उब आणि आश्चर्याची भावना जागृत झाली. त्याला समजलं की क्रोधावर ताबा मिळवता येतो, पण त्यासाठी फक्त संयम आणि निरीक्षण आवश्यक आहे. त्या क्षणाने विद्यानंदच्या मनात एक नवीन जागरूकता निर्माण केली. त्याला समजलं, खरी शक्ती बाहेरच्या हिंसेत नाही, तर मनाच्या शांततेत आहे. आणि जेव्हा मन शांत राहते तेव्हा जगावरही त्याचा प्रभाव पडतो. 7 दिवसांचे हे पहिले पाऊल होतं, एक लहानसा पण महत्त्वपूर्ण टप्पा, ज्यामुळे विद्यानंदचे मन हळूहळू बदलायला लागले. पहिल्यांदाच विद्यानंद राजकुमार अनुभवला की जेव्हा राग बाहेर व्यक्त केला जात नाही तेव्हा तो स्वतःहून क्षीण होऊ लागतो. मनाच्या आत राग उकळत राहतो, पण त्याला बाहेर पडण्याची संधी नसल्यामुळे तो हळूहळू शांत होतो. दुसऱ्या दिवशीही हाच क्रम सुरू राहिला. पुन्हा पुन्हा त्याला राग येत होता, पण तो स्वतःला थांबवत होता. आता त्याला एक नवी गोष्ट जाणवली. राग कायमस्वरूपी नसतो, तो काही वेळापुरताच असतो. आणि जर त्याला प्रतिक्रिया मिळाली नाही तर तो आपोआप नाहीसा होतो. हे समजताच तो आश्चर्यचकित झाला. मनात विचार आला, आतापर्यंत मी रागालाच सत्य मानत होतो, पण हा तर फक्त क्षणिक भाव आहे. तो टिकून राहतो कारण मी त्याला परवानगी देतो. मात्र 5व्या दिवशी कथेत नवे वळण आले. महलाच्या प्रवेशद्वारावर एक रहस्यमय भिक्षू आला. तो काळ्या वस्त्रात होता आणि त्याच्या डोळ्यात गहिरे, शांत सौंदर्य झळकत होते. तो द्वारपालाला म्हणाला, मला राजकुमार विद्यानंदला भेटायचं आहे. विद्यानंद त्याला भेटायला गेला. भिक्षू हलकंसं हस्त म्हणाला, राजकुमार, ऐकलं आहे की तुम्ही रागावर नियंत्रण ठेवण्याचा सराव करत आहात. विद्यानंदने मान हलवून होकार दिला. भिक्षू पुढे म्हणाला, मग सांग, तू मला राग आणू शकतोस का? विद्यानंद दचकला. काय? त्याला वाटलं की हा उलट प्रश्न विचारतो आहे.
पण मग त्याने भिक्षूला नीचा दाखवण्यासाठी अपशब्द बोलले, अपमानकारक वाक्य फेकली, अगदी कटाक्षाने राग दाखवला. पण तो भिक्षू मात्र फक्त हसत राहिला, जणू काही घडलंच नव्हतं. त्याच्या शांततेत एक गूढ सामर्थ्य झळकत होते. शेवटी विद्यानंदने हार मानली. तेव्हा भिक्षू म्हणाला, राजकुमार, तू कितीही अपशब्द बोल, पण मी त्यांना स्वीकारतच नाही, तर ते मला कसे स्पर्श करू शकतील? विद्यानंद थक्क झाला. त्याचे तोंड उघडेच राहिले. पहिल्यांदाच त्याला जाणवलं, क्रोध समोरच्याच्या शब्दांतून निर्माण होत नाही, तो आपल्याच स्वीकृतीतून जन्म घेतो. पण हा अनुभव अंतिम नव्हता, कारण 7व्या दिवशी सर्वात कठीण परीक्षा समोर आली. त्याचा सर्वात प्रिय सेवक चुकून ती तलवार खाली पाडतो जी त्याच्या पित्याने त्याला भेट दिली होती. तलवार तुटून गेली आणि विद्यानंदचा चेहरा ज्वाळेसारखा लाल झाला. भिक्षू फक्त शांत बसला होता, जणू काही त्याने काही पाहिलंही नाही. विद्यानंद ज्वाळेतून प्रचंड रागाने उद्विग्न झाला. तो शब्दातही सांगू शकत नव्हता. त्याने जोरात ओरडले, हातातली तलवार तुटल्याची खंत व्यक्त केली, पण भिक्षू मात्र फक्त हसत राहिला, शांत आणि स्थिर. शेवटी विद्यानंद थकून पडला, श्वास घेतला आणि शांतपणे विचार करू लागला. भिक्षूने सौम्य आवाजात विचारलं, राजकुमार, तुला काय झाले? तलवार तुटली, पण तुझा राग का वाढला? विद्यानंदने डोळे बंद करून उत्तर दिलं, भिक्षू, माझं मन फक्त त्या वस्तूपर्यंत मर्यादित होतं, पण माझा राग स्वतःवरच मोठा होत गेला. मी ती तलवार सांभाळू शकत नव्हतो, पण त्यातून माझा आत्मा उद्ध्वस्त झाला. भिक्षू हलकंस हसला आणि म्हणाला, विद्यानंद, क्रोध हा आपल्या अंतर्मनातील आग आहे. बाह्य घटना त्याला चालना देतात, पण तो आपल्याच स्वीकृतीतून वाढतो. जर तुला खरी ताकद हवी असेल तर बाह्य गोष्टींवर तुझं नियंत्रण सोड, पण स्वतःच्या मनावर नियंत्रण मिळव. त्या दिवशी विद्यानंदने खरी शिकवण घेतली, सत्ता, दौलत किंवा तलवार काहीही तुमच्या शांततेपेक्षा मोठं नाही. जे मनावर नियंत्रण ठेवते तेच खरे सामर्थ्य आहे. मित्रांनो, मग 7व्या दिवशी विद्यानंदची परीक्षा सुरू झाली. भिक्षूने त्याला एक सोप्या जखमांपासून सुरू करून हळूहळू कठीण परिस्थितींमध्ये टाकलं. पहिले, त्याच्या आवडत्या वस्तू तोच गायब झाल्या, पुस्तकं, तलवार आणि प्रिय वस्तू. विद्यानंद लगेच संतापला, पण भिक्षू फक्त शांत होता. त्याने स्वतःशी मनात विचार केला, जर मी आता रागावलो तर मी स्वतःच्या स्वभावाला हरवणार. दुसऱ्या टप्प्यात भिक्षूने त्याला राज्यातील कठीण निर्णय घेण्याची जबाबदारी दिली, गरिबांसाठी अन्नपुरवठा, वादग्रस्त प्रकल्प आणि राजदरबारातील मतभेद. विद्यानंद लगेच घाबरला. त्याला वाटलं की तो अपयशी ठरेल, पण त्याने स्वतःला शांत करून विचार केला, माझा राग आणि घाबराट काहीही सोडून निर्णय मनाच्या स्पष्टतेने घ्यायला हवे. शेवटच्या टप्प्यात भिक्षूने त्याला स्वतःच्या भीतीचा सामना करायला लावला. अंधाया खोलीत एक प्रतिमा दिसली, त्याचा राग, त्याची लालसा, त्याची गर्व, सगळं जिवंत झाल्यासारखं. विद्यानंद एक क्षण थक्क झाला, पण मग त्याने डोळे बंद करून श्वासावर नियंत्रण ठेवलं. त्याने मनाला शांत करून विचार केला, ही सगळी माझी स्वीकृती आहे. मी त्यांना वाढ देतोय किंवा रोखतोय, हीच खरी ताकद आहे. भिक्षू हस्त म्हणाला, राजकुमार, आज तू शिकला, शक्ती ही तलवारात नाही, दौलतात नाही, पदवीत नाही, ती मनाच्या नियंत्रणात आहे. जे मनावर नियंत्रण ठेवते तेच खरे सामर्थ्य आहे. त्या दिवशी विद्यानंदला खरी जाणीव झाली, त्याच्या रागावर, भीतीवर आणि लालसेवर विजय मिळवणे म्हणजे सत्याची आणि शांततेची विजयप्राप्ती. मित्रांनो, त्यानंतर जेव्हा राजदरबारात गर्दी होती, मंत्री, सरदार, प्रजेचे दूत सगळे आपल्या तक्रारी आणि अपेक्षा घेऊन आले होते. आधीचा विद्यानंद असता
तर तो कदाचित आवाज चढवून रागाने किंवा अहंकाराने निर्णय घेतला असता. पण त्या दिवशी सर्वांना आश्चर्य वाटलं. तो सिंहासनावर बसला होता, पण चेहऱ्यावर ना राग ना गर्व, फक्त शांतता आणि समाधान. एका शेतकऱ्याने तक्रार मांडली, माझ्या शेजाऱ्याने माझं शेत पळवलं आहे, मला न्याय द्या. शेतकऱ्याचा आवाज तापलेला होता. शेजारी मात्र उलट आक्रमकपणे बोलू लागला. दरबारात गोंधळ झाला. विद्यानंदने डोळे मिटून फक्त एक क्षण श्वासावर लक्ष केंद्रित केलं. तो शांतपणे म्हणाला, रागातून घेतलेला निर्णय कधीच न्याय देत नाही. मी दोघांचेही म्हणणे ऐकेन आणि मग शांततेत निर्णय घेईन. त्याचा आवाज इतका स्थिर होता की दरबारात अचानक शांती पसरली. मंत्री एकमेकांकडे बघू लागले. हा तोच विद्यानंद का? पूर्वी जरा जरी कोणी त्याला विरोध केला तर तो संतापाने फटकारत असे. त्या दिवशी त्याने शहाणपणाने तो वाद मिटवला. संपूर्ण प्रजा थक्क झाली. भिक्षू बाजूला उभा राहून हलकंसं हसत होता. त्याला कळलं होतं, विद्यानंद फक्त राजकुमार राहिला नाही, तो आता एक खरा शासक बनू लागला आहे. काळ लोटला. विद्यानंद दरबारात न्याय देऊ लागला, प्रजेला आधार देऊ लागला. त्याचा चेहरा शांत होता, वाणी सौम्य होती आणि निर्णय स्पष्ट होते. लोक कुजबुजत म्हणत, हा तोच राजकुमार आहे का जो कधी छोट्याशा गोष्टीवर संतापायचा? आता तर याच्या चेहऱ्यावर फक्त शांतता दिसते. हळूहळू रागीट आणि गर्विष्ठ राजकुमाराचं रूप बदलून एक प्रिय, दयाळू आणि शहाणपणाचा शासक निर्माण झाला. भिक्षूची शिकवण त्याच्या रक्तात भिनली होती. क्रोध स्वीकारल्याशिवाय वाढत नाही आणि मनावर नियंत्रण मिळवणं हेच खरे सामर्थ्य आहे. त्यानंतर एकदा दरबारात एक वृद्ध स्त्री आली. ती थरथरत म्हणाली, राजकुमार, तुम्ही वेगळे आहात. आमच्या गावातले सारे म्हणतात, विद्यानंद आता फक्त राजा नाही, तो आमचा आधार आहे. विद्यानंदच्या डोळ्यात पाणी आलं. त्याने मनात विचार केला, खरा विजय तलवारीत नाही तर स्वतःच्या मनावरच्या विजयात आहे. भिक्षू दूर उभा होता. त्याने समाधानाने मान हलवली. त्याला ठाऊक होतं, त्याचं कार्य पूर्ण झालं आहे. विद्यानंदला आता राजसत्ता नव्हे तर मनसत्ता प्राप्त झाली होती. शेवटचा संदेश. ही कथा आपल्याला सांगते, जग जिंकणं कठीण नाही, स्वतःचं मन जिंकणं कठीण आहे. पण जो स्वतःच्या क्रोधावर विजय मिळवतो त्याला जग जिंकण्याची गरजच नसते, कारण तो स्वतःच जगासारखा विशाल होतो.